हॅलो, आजची सुरुवात आपण देवपूजेपासून करतोय। बघा किती छान धन आले आणि त्याच्यावर जे दव दिसत आहेत ना पाण्याचे ते खूपच सुंदर दिसत आहेत। तर मी दुसऱ्या दिवसापासूनच लगेच वाट बघत होती की किती कोंब फुटला आहे त्याला, आलं आहे का धन। पण आलं होतं, दुसऱ्या दिवशी बऱ्यापैकी आलं होतं आणि आज बघा किती छान मोठं झालं आहे। तर मी सगळी आरती करून घेतलेली आहे, रांगोळी आज काढलेली वेगळी आणि कापूर पण लावलेला आहे। त्यानंतर सगळं आवरून झाल्यावर माझं जे रांगोळीचं चॅनल आहे त्याच्यासाठी ज्या रांगोळ्या यूज करते मी त्या खूप पसारा झालेला होता। सर्व काही रांगोळ्या इकडे तिकडे खूप ठिकाणी रांगोळ्या होऊन गेलेल्या होत्या। तर जे माझं फ्रीज बंद पडलं होतं त्याच्यात ते ट्रे होते, त्या ट्रेचा काहीतरी उपयोग करू आपण असं वाटत होतं। मग एक बॉक्स पण रिकामा पडला होता जो काजू बदामचा असतो, त्याच्यात मी हे सर्व रांगोळी माझे एकत्र करून घेतले, जेणेकरून कोणतीही रांगोळी काढायला बसलं की कोणताही कलर मला लागत असतो मध्येच, तर एक बॉक्स घेतला, एक डबा घेऊन बसलं की त्यात आपल्याला सगळे कलर सापडून जातात। पण हे 4-5 बॉक्सच आहे, हा त्याच्यात आहे 4-5च कलर बसले। तर मी अजून एक छोटा बॉक्स पण घेतलेला आहे आणि काही जे पॅकेटमध्येच ठेवायचे जे खूप क्वचित लागतात ते मी हे जे ट्रे काढलेले फ्रीजचे त्याच्यात आवरून घेतलं बघा। आणि माझा जो रेग्युलर वापरायचे ते छोटे छोटे कंटेनर आहे, मी त्यातही सगळी रांगोळी काढून घेतली। हे छोटे कंटेनर याच्यात मी रांगोळी काढून घेतली, जी अनवॉन्टेड होती, खूप एकत्र झालेली रांगोळी होती ती मी फेकून दिली आणि सगळं माझ्या रांगोळीचं सगळं छानसं असं नीट आवरून ठेवलं। त्यानंतर सगळी रांगोळी काढलीच होती, तर आज आपण देवीचं एक रांगोळी काढावी असं मन झालं। मग त्याच्यानंतर मी विचार करून की रोज मी फक्त साधी रांगोळी काढत असते, आज मला देवीचा फेस काढायचा होता। मग हे सर्व माझं आवरून झाल्यावर मी ते पण करायला घेतलं आणि मस्त सुंदर अशी देवीची मूर्ती मी ड्रॉइंग करणार आहे। आणि त्याच्यासाठी आता हे व्हाईट कलर वगैरे सगळं मी एका बॉक्समध्ये एका डब्यात मी ठेवून घेतला। हे गाळलं गेलं नाही मोठ्या गाळणीने, त्याच्यामुळे छोट्या गाळणीने मी गाळून घेते आणि त्याच्यासाठी पण एक मोठा डबा करून घेतला। ती पण पिशवीत न ठेवता असं छान डब्यात असलं म्हणजे पटकन ती वापरता येते। असे मी सगळे रांगोळी बघा छान आवरून घेतलं, जे टूल्स मला रांगोळीसाठी लागतात ते पण मी एका बॉक्समध्ये ठेवून घेतलं आणि आता इथं साफसफाई करून मी इथंच ती देवीची रांगोळी काढणार आहे। तर बघा हे सगळं छान आवरून झालेलं आहे। आता बाकीचं झाडून वगैरे घेतलं की मी तिथे देवीची रांगोळी काढणार आहे। हे बघा, याचा जर पूर्ण व्हिडिओ पाहिजे असेल तर माझ्या रांगोळीच्या चॅनलवर तो व्हिडिओ आहे। ही छान मी देवीची रांगोळी काढून घेतली। त्यानंतर मुलीला खूप खोकला येत होता, तब्येत ठीक नव्हती तिची, त्याच्यामुळे तिच्यासाठी एक तुळशीचे पानं आणि आलं याचा एक काढा तयार केला, छान तो आटवला, एक कपाचा अर्धा कप केला आणि तो तिला प्यायला दिला आहे। तर खूप फरक पडतो याच्याने, बघू आता तिला 1-2 वेळेस देईल मी आणि त्याच्याने तिला बऱ्यापैकी फरक पडेल। तर माझा क्लासचाही टाईम झाला होता संध्याकाळच्या, तर मुलं पण यायला सुरुवात झालेली आहे क्लासची। बघा मी त्याचं पुढचं आवरूनच आलेली होती, मुलंही आलेले 1-2 मुलं बाकीचेही येतील आणि संध्याकाळच्या स्वयंपाकाची मी तयारी करून घेतली लगेच। आज पनीरची भाजी करायची होती, पण पनीरच्या भाजीत जे काजू लागतात ते मुलगी अजिबात खात नाही, ती काजू खातच नाही। त्याच्यामुळे त्याला एक ऑप्शन म्हणून मी बदाम भिजवून ठेवलेले होते, ते सोलून मग ते मी भाजून घेतले। एक लेडीज म्हटल्यावर तिच्याजवळ प्रत्येक गोष्टीचं ऑप्शन हे असतात, तर मी आज पनीरच्या ऐवजी बदाम टाकलेले। भाजीच्या चवमध्ये अजिबात फरक पडत नाही, छानच लागते, तुम्ही पण ट्राय करून बघा, छान लागते। त्याच्यानंतर लाईट हे करत असताना लाईट गेली, त्याच्यामुळे भाजीचा पूर्ण व्हिडिओ घेता आला नाही मला, तो मी नेक्स्ट याच्यात तुमच्याशी नक्की शेअर करेन। आणि पनीर पण मी भाजून नाही घेत, फ्राय करून नाही घेत, ते मी गरम पाण्यात थोडंसं मीठ टाकून ते गरम पाण्यात मी ठेवून देते, म्हणजे ते पनीर सॉफ्ट होतात। तर हे झाल्यानंतर स्वयंपाक वगैरे झाला, माझं जेवण झाल्यानंतर एक छान भावाकडे चक्कर मारायला गेली, तर त्यांनी मस्तपैकी पान तयार करून ठेवलेले होते घरीच, तर आम्ही ते मस्त पान खाल्ले। आणि चला आता भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये।